सगळं काही दिलं, पण त्यांचं अर्चन करण्याचं भाग्य नाही मिळत. मामा माझे सर्व प्रकाराने निमित्त आहेत. फार घमेल्याने टोपल्यात माती कशी भरावी किंवा कुऱ्हाड कशी चालवावी या सामान्य ज्ञानापासून ते परावर शास्त्रातील रिगावे निगाव्यासह कधी मित्र म्हणून, कधी सुहृद म्हणून, कधी आप्तृत्व म्हणून, कधी शिक्षक म्हणून, कधी गुरु म्हणून, तर कधी हितचिंतक म्हणून तोच मी आहे की ज्या दिवशी अगोदरच्या दिवशी व्यापारात नव्हतं म्हणून स्वतंत्र शिक्षा घेतलेला एक विद्यार्थी, की ज्या दिवशी मी व्यापाराला नव्हतं म्हणून 1 तास टोपल्या स्वतंत्र मला व्हावं लागले. त्या दिवशी मला तेवढं काही कळत नव्हतं, पण असं वाटत राहायचं की हा माझ्यावर चाललेला अन्याय आहे. माझ्यासारखे बरेच असतात, कारण आता आपली ती सवय, तुम्ही तशीच आम्ही, आणि मग वाटायचं की मीच कसा सापडलो. आतापर्यंत बरेच सुटले, माझे सांगातही बरेच सुटलेले होते, आणि त्या सगळ्यांमधून मला जेव्हा टोपले वाहण्याची शिक्षा मिळाली, मनातल्या मनात मी बऱ्याच वेळा म्हणजे अंगसारखा होत मनामध्ये अस्वस्थ होतो. परंतु प्राप्त परिस्थितीने बोललेलो नव्हतो. याच श्यामसुंदरला दुसऱ्या दिवशी, दुसराच दिवस होता, मामा म्हणाले आपल्याला बाहेर जायचंय, आणि मामांच्या सोबत बाबांच्या सेवेसाठी माझी